पुणे अपघातातील मृतांच्या वारसांना 5 लाखांची शासकीय मदत जाहीर। घटना अतिशय दुर्दैवी आणि वेदनादायी। मुख्यमंत्र्यांसह पालकमंत्र्यांकडून शोक व्यक्त। नगर परिषद नगर पंचायत निवडणुकांसाठी भाजपाकडून 70% उमेदवारांना एबी फॉर्मचं वाटप, तर 15 नोव्हेंबर पर्यंत उमेदवारांची यादी पूर्ण होणार, सूत्रांची माहिती। मुंबई महापालिकेत एकट्या भाजपाकडून 150 जागांसाठी तयारी सुरू, सूत्रांची माहिती। महायुतीतल्या दोन्ही घटक पक्षांची कोंडी होणार, 100हून अधिक जागा जिंकण्याचा भाजपचा निर्धार। ठाकरेंची साथ सोडून आलेल्या नगरसेवकांना निवडून आणा, आमदार खासदारांवर याची जबाबदारी। शिवसेनेच्या बैठकीत एकनाथ शिंदेंच्या पदाधिकाऱ्यांना सूचना, युतीबाबत वरिष्ठ ठरवतील, तुम्ही कामाला लागा, शिंदेंचे आदेश। येत्या काळात ठाणे जिल्हा परिषदेत भाजपच्या नेतृत्वात पारदर्शकपणे काम होईल, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा दावा। ठाण्यात भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत वाद निर्माण होण्याची शक्यता। राज्यात मनसे आणि एमआयएम सोबत युती नको, काँग्रेसच्या हर्षवर्धन सकपाळांकडून भूमिका स्पष्ट। मुंबई पालिका निवडणुका स्वबळावर लढण्याचा काँग्रेसचा निर्णय। सरकारमधून बाहेर पडून बाहेरून पाठिंबा देतो असं अजित पवार रागानं वर्षा बंगल्यावर बोलले, त्यामुळे पार्थला जमीन व्यवहारातून वाचवलं जातंय, अंबादास दानवेंचा मोठा दावा। तर दानवेंचा खोटारडेपणा, बावनकुळेंकडून आरोपांचं खंडन। साखरपुड्यातल्या कपड्यावरून मुलगी ट्रोल, इंदोरीकर महाराजांचं कीर्तनच बंद करण्याचा विचार, कंटाळलोय आता थांबणार, जुन्नरमधील कीर्तनात इंदोरीकरांकडून खंत व्यक्त। आम्ही कुठे चुकलो तर साधू संतांनी सांगावं, चूक झाल्यास ती पुन्हा सुधारी। नाशिकमधून मुख्यमंत्री फडणवीसांचं आवाहन, कुंभमेळ्याची कामं पारदर्शी होतील, निधीची कमतरता भासणार नाही, फडणवीसांची ग्वाही। मुख्यमंत्री फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उद्या दिल्ली दौऱ्यावर, राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करणार। बाबरी मशीद पाडल्याचा बदला घेण्यासाठी अतिरेक्यांनी कट रचल्याचं समोर, देशभरात 32 ठिकाणी स्फोट घडवण्याचा प्लान होता, दिल्लीतल्या 6 ठिकाणांचाही समावेश असल्याची माहिती। बिहारमध्ये पुन्हा एकदा एनडीए की महाविकास महाआघाडी सरकार, उद्या फैसला। 2 टप्प्यांच्या मतदानात 7,45,26,26,000 मतदारांकडून उमेदवारांचं भविष्य ईव्हीएम मध्ये कैद, निकालाची उत्सुकता शिगेला। आमचे कार्यकर्ते सर्व मतमोजणी केंद्रावर तैनात असतील, अधिकाऱ्यांचं चुकीचं काम दिसल्यास तिथेच उत्तर देऊ, बिहार निवडणूक मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर तेजस्वी यादवांचा इशारा।